मी संतोष भिकाजी शेजवळ आणि माझी पत्नी सौ सुनीता संतोष ह्या जिल्हा परिषदेसाठी उमेदवार आहे आणि आम्ही गावगाव फिरत आहे प्रचारासाठी. लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आम्हाला आणि लोकांची समस्या पण खूप आहे. त्या समस्या आम्हाला दिसत आहे. आता आज जे फिरतो आहे आम्ही सर्कलमध्ये, हर गावामध्ये काही ना काही समस्या आहे. त्या समस्या आम्ही निवडून आल्यानंतर त्या समस्याचं पूर्ण निवारण समस्या रोड नाही, ड्रेनेज नाही आहे आणि सगळ्यात जास्त स्मशानभूमीच्या अडचणी झाल्या. स्मशानभूमीसाठी काम करायचं तर ज्या गावात गेलो काही ठिकाणी स्मशानभूमी नाही आहे, स्मशानभूमीला जागा नाही, नालाच आहे झालेलं आहे. स्मशानभूमीसाठी सरपंच पण आहे, काय कामं केलं तर काय कामं? मी गेल्या 15 वर्षापासून ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच आहे. मी अवरत्र ग्रामपंचायतीचं काम करतो. लोकांच्या सेवेतच असतो. काही कुठे ॲक्शन झाला काही झालं तरी मी कोणी फोन केला ॲम्ब्युलन्सवरती माझं नाव लिहिलेलं आहे. मी फोन आल्यानंतर ॲम्ब्युलन्स काही बघत नाही. मी आज घरातून उठून ॲम्ब्युलन्स घेऊन आणि काय आव्हान करतो? मतदाराला मी असं आवाहन करतो की त्यांनी आम्हाला भरघोस मताने विजयी करावं आणि आशीर्वाद द्यावा.